मित्रांनो, पाठीमागं पाहताय गव्हाचं शेत आहे. गहू बघा कसा आलेला आहे. खूप छान असा मस्त असा गहू आलेला आहे मित्रांनो. पाहताय तुम्ही, असं असतं आमचं गावाकडील जीवन मित्रांनो. शेतीतलं बघताय तुम्ही. बघा मित्रांनो, गहू किती मस्त आलेला आहे. गहू खूप छान आलेला आहे मित्रांनो, तुम्ही पाहताय. बघा वाऱ्याने डोलती अशी मका मित्रांनो. खूप छान अशी मका आलेली आहे, हिरवीगार नुसती मका आलेली आहे. आता उन्हाचा तडाखा चालू होईल. आता चित्रामणला खायला घालायला गुरांना वगैरे खूप छान अशी मका आलेली आहे मित्रांनो. गव्हाला पाणी देतोय मित्रांनो. बघा पाणी कसं चाललंय पाटापाटानं. मित्रांनो विहीर आहे बघा, पाणी किती स्वच्छ आहे मित्रांनो. अशा पद्धतीनं जुन्या काळातली विहीर आहे मित्रांनो. बघा मोठीची विहीर आहे. कसं बांधकाम केलंय बघा त्याचं. उगाचच म्हणत नाहीत शेतकरी राजा म्हणून मित्रांनो. याचं उदाहरण मित्रांनो, मी गव्हाला पाणी देतोय. पाणी देत असताना अख्ख्या रानात मोकळ्या वातावरणात मित्रांनो, वाहनांचा आवाज नाही, काय नाही, अशा वातावरणात मित्रांनो बघताय तुम्ही. हिरवीगार अशी शेती आहे मित्रांनो. खूप मनाला भारी वाटतंय मित्रांनो अशी हिरवीगार शेती. आता उन्हाळ्यात पाहतोय मित्रांनो. आता उन्हाळा, अशा उन्हाळ्याच्या दिवसात मित्रांनो गुरांना हिरवीगार मका खूप हिरवीगार मका गुरं आवडीनं खातात मित्रांनो. घास बघा कसा आला मित्रांनो, हिरवागार असा घास आलेला आहे. खूप मस्त वाटतंय मित्रांनो. खूप शांतता आहे इथं. शांती किंवा शांतता कशाला म्हणतात ते हेच असतं शेतीत मित्रांनो. बघताय तुम्ही. हे काय मक्याला आलेली कणस मित्रांनो. बघा कवळी कवळी खायला खूप भारी वाटतात ही मक्याची कणस. भाजूनही खाल्ली जातात ही मक्याची कणस मित्रांनो. बघताय तुम्ही मित्रांनो कशी आहे मका. एक नंबर आहे मका मित्रांनो. मक्याला कणस सुद्धा आलेले आहेत. खूप छान असे कणस आलेले आहेत मित्रांनो. कोंबड्या कशा चरतात बघा. शेरडबी मका तोडून टाकली. मका कशी खात्यात ते बघा मित्रांनो. पाहताय तुम्ही. बघा खूप भारी वाटतं मित्रांनो. हे असं रानातलं जीवन आहे मित्रांनो. शेतातलं शिर्डी कोंबड्या